नमस्कार मित्रांनो, मराठी कथामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर एक सबस्क्राईब जरूर करा. आयुष्याच्या एका वळणावर आपण अशा व्यक्तीला भेटतो जी आपलं संपूर्ण जग बदलून टाकते. ही गोष्ट आहे माझी आणि शालिनीची. वयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना समजून घेण्याची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझं नाव अनिल, वय 32 वर्ष. मी एक बिझनेसमॅन असण्यासोबतच मनानं थोडासा लेखकही आहे. आयुष्यात बरेच चढउतार पाहिले. काही स्टार्टअप अपयशी झाले, पण सिद्ध हारलो नाही. पुन्हा उभारी घेण्यासाठी मी भोपाळला आलो. मेहनत रंग आणू लागली आणि माझा बिझनेस हळूहळू स्थिरावला. पैशाच्या मागे धावताना वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. कधी कधी पहाटे 4 वाजता जेव्हा जाग यायची तेव्हा जाणवायचं की धावपळ तर खूप आहे, पण आयुष्यात एक रिकामेपणा आहे. काम करत असतानाच माझी भेट संजयशी झाली. संजयचं वय 40च्या पुढे होतं, पण तो स्वभावाने खूपच रंगबिरंगी आणि आनंदी होता. एक दिवस चहाच्या टपरीवर गप्पा मारत असताना त्याने त्याच्या 25 वर्षाच्या गर्लफ्रेंडचा विषय काढला. त्याने मला एका आंटीबद्दल सांगितलं, ज्यांचं नाव होतं शालिनी. संजय म्हणाला, अनिल भाऊ, त्यांचं कुटुंब बिनामध्ये राहतं. पती दुबईत असतात आणि मुलगा शिक्षणासाठी लंडनला गेला आहे. त्या खूप एकाकी असतात. माझी उत्सुकता वाढली. मी विचारलं, पण संजय भाऊ, वय काय असेल त्यांचं? तो हसून म्हणाला, वयात काय ठेवलं? तुम्हाला काय त्यांच्याशी लग्न करायचं? आणि तुमच्यासाठी तर वय ही फक्त एक संख्या आहे ना. संजयने मला शालिनीचा नंबर दिला. घरी जाताना माझ्या मनात सारखेच त्यांचे विचार येत होते. मी नंबर सेव्ह केला, पण टीपी दिसत नव्हता. अखेर धीर धरून मी कॉल केला. पलीकडून आवाज आला, हॅलो, कोण बोलतोय? तो आवाज इतका मृदू आणि गोड होता की क्षणभर भारावून गेलो. काहीच न सुचल्यामुळे मी म्हणालो, हॅलो, मी अनिल बोलतोय. रोहितशी बोलायचं होतं. त्या चकित होऊन म्हणाला, रोहित? इथे कोणी रोहित नाही. मी सारवासारव करत म्हणालो, रोहित जो माझ्याकडे काम करतो. मी त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर बोलतोय. सॉरी, वाटतंय रॉंग नंबर लागलाय. त्यांनी फोन ठेवला. घरी आल्यावर मी लिफ्टमध्ये होतो तेव्हा पुन्हा फोन चेक केला. त्यांनी माझा नंबर सेव्ह केला होता. आता त्यांचा डीपी दिसत होता. फोटो पाहून मी थक्क झालो. त्यांनी स्वतःला इतके फिट ठेवले होते की वयाच्या अंदाजाने कठीण होतं. खरोखरच वय ही फक्त एक संख्या होती. त्या रात्री मी त्यांना मेसेज केला, मला माफ करा, तुमचा नंबर चुकून सेव्ह झाला होता आणि मला वाटलं की तुम्ही रोहितची बहीण आहात. पण तुमचा आवाज खरोखरच खूप सुंदर आहे. मी अनेकदा मेसेज लिहून पुसला, पण शेवटी पाठवूनच दिला. रात्री 2 वाजता मला जाग आली. आईचा मेसेज आला होता, पण त्याच्यासोबतच मी पाहिलं की शालिनीने माझा मेसेज वाचला होता आणि त्या ऑनलाईन होत्या. मी धाडस करून माझी एक स्वरचित कविता त्यांना पाठवली. क्षणार्धात रिप्लाय आला, वा, तर लेखक महाशय अजून जागेच आहेत. आमच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात मला समजलं की त्यांचं लग्न मोडलं आहे. पती दुबईत सहाय्यक आहेत आणि त्या इथे एकट्याच राहतात. त्यांनाही कोणाच्या तरी आधाराची, प्रेमाची गरज होती. काही महिन्याच्या गप्पानंतर आम्ही भेटायचं ठरवलं. एका रिसॉर्टमध्ये आम्ही फोटोशूटचं निमित्त करून भेटलो. दिवसभर आम्ही खूप फोटो काढले. शालिनी कॅमेऱ्यासमोर एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. रात्रीसाठी आम्ही एकच रूम बुक केली होती. रात्री रूममध्ये आल्यावर वातावरणात एक वेगळीच शांतता आणि ओढ होती. मी रूममध्ये सुगंधी मेणबत्त्या लावल्या, मंद संगीत लावलं. शालिनी बेडवर आरामात विसावली होती. मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो, शालिनी, मी फक्त गंमत म्हणून तुझ्याशी बोलायला सुरुवात केली होती, पण कधी तुझ्या प्रेमात पडलं हे समजलंच नाही. आपल्यातील हे नातं शब्दांच्या पलीकडचं आहे. आय लव्ह यू. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी आमची मनं, शरीर एकमेकात मिसळून गेली. त्या थंड एसीमध्ये आमच्यातील ओढ आणि तप्त भावना वातावरणात उब निर्माण करत होत्या. मेणबत्त्या विझल्या होत्या, पण आमच्या आयुष्यात प्रेमाचा एक नवीन प्रकाश पडला होता. काही वेळाने शालिनी म्हणाली, अनिल, कदाचित 6 महिन्यांनी मी माझ्या मुलाकडे लंडनला जाईल. मला त्याचं दुःख झालं नाही, उलट आनंद झाला की त्या सुरक्षित आणि सुखी राहतील. आमचं ते नातं कोणत्याही बंधनाच्या पलीकडचं होतं. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली? प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हेच या गोष्टीतून मला सांगायचं होतं. तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.